लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणीच्या कल्याणनगर परिसरात गरजू आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे। यश अभ्यासिकेचे उद्घाटन होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे। अभ्यासासाठी चांगली सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी मागे राहतात। हे लक्षात घेऊन प्रशांत वारकरी यांनी खास पुढाकार घेत यश अभ्यासिका सुरू केली आहे। याच उद्घाटन प्रसंगी अली मदत केंद्राचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते मोहम्मद गौस मोहिउद्दीन यांनी भेट देऊन प्रशंसा व्यक्त केली। ते म्हणाले, गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणजे दिशादर्शक ठरेल। त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही एक मोठी पाऊल आहे। या कार्यक्रमाला जय भीम सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद घुसळे, युवा नेते कुणाल गायकवाड, शेख नसीमुद्दीन, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज, शांत आणि अभ्यासासाठी आवश्यक सर्व सुविधा असलेली ही यश अभ्यासिका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठा आधार ठरणार आहे। अखेर प्रशांत वारकरी यांचा पुढाकार आणि स्थानिक मान्यवरांचा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नवी दिशा ठरते आहे। परभणीसाठी एक प्रेरणादायी उपक्रम, यश अभ्यासिका, यशाचा नवा मार्ग। हमारे दोस्त प्रशांत वारकरी जो यश एकेडमी के संचालक है, उन्होंने ये बहुत अच्छा काम किया है। जो विद्यार्थी है, जो बच्चे पढ़ना चाहते हैं, उनके वास्ते आज कोई ऐसा प्लेस नहीं है कि जो जाके वहाँ बैठ के शांततापूर्वक अपना अभ्यास करे। अभी एमपीएससी के, जो यूपीएससी के जितने भी बच्चे हैं, उनके वास्ते ऐसा कोई प्लेस नहीं है। इन्होंने बहुत अच्छा काम किया है और ये एक समाज सेवा के रिलेटेड ये काम है और अल्लाह चाह तो इनको मैं बहुत सारी शुभकामनाएं देता हूं। और ऐसे जो समाज सेवक हैं उनको भी बोलता हूं कि ऐसे प्लेस, ऐसे जगहें तैयार करें कि जो अच्छे बच्चे वहाँ तैयार हो सके। और हम समाज को धर्म से ऊपर जाके हम ये काम जब करेंगे, समाज सेवा करेंगे, तो इसका रिज़ल्ट और जो नए बच्चे हैं, नई पीढ़ी है, नशे से दूर जाते हुए ये बड़े लेवल पर काम कर सकेंगे। पढ़ाई की आज बहुत ज़रूरत है। एजुकेशन नहीं होने की वजह से क्राइम बढ़ रहा है। अगर एजुकेशन बढ़ जाएगा, ऐसे प्लेसेस बढ़ जाएंगे और हमारे ऐसे जो दोस्त हैं जो खंबीर खड़े रहेंगे, ये ऐसे प्लेस तैयार करके, ऐसे जगह तैयार करके कि जो जहाँ सुरक्षा रहेंगी और वहाँ उनकी निगरानी में बच्चे पढ़ेंगे, तो ये बहुत बड़ा काम है। समाज के दृष्टि से भी बड़ा काम है और एक मानवता की दृष्टि से भी बड़ा काम है। इतना बोल के मैं मेरी बात ख़त्म करता हूँ और बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और जो हमारे आगे सोशल वर्कर है या जो बिजनेसमैन है या कॉन्ट्रैक्टर है, बड़े लेवल के लोग, उन्होंने भी ऐसे प्लेस तैयार करना और पूरा कार्य करके, अगर वो नहीं कर सकते तो दूसरों को सपोर्ट करना। ठीक है, अल्लाह हाफिज। आज आमचा प्रिय लाडका भाचा प्रशांत वारकरी व आमचा युवा नेतृत्व दीपक वारकरी बंधूंनी आज या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे हे यश अकॅडमी जी ही सुरू केली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक माझ्या जय भीम सामाजिक प्रतिष्ठान व माझ्या परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो। त्यांनी अतिशय चांगलं असं काम या ठिकाणी केलेलं आहे। जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना अभ्यास करण्याची इच्छा असते, तर त्यासाठी हे यश अकॅडमीचं हे त्यांनी जे अभ्यासिका जी सुरू केली आहे, अत्यंत माफक कमी दरामध्ये त्यांनी या ठिकाणी ही अभ्यासिका सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिली आहे। त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो। ते आमचे मित्र प्रशांत वारकरी व दीपक वारकरी या बंधूंना जे यश अभ्यासिका स्थापन केलेली आहे। आजपर्यंत आम्ही परभणी जिल्ह्यात फक्त पांडुरंगांचेच वारकरी बघितले आहेत, पण आज परभणी जिल्ह्यात शिक्षणाचे वारकरी म्हणून हे दोन बंधू पुढे आलेले आहेत। ह्या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि त्यांना अभ्यासिकेसाठी शुभेच्छा।